अरे वो काय करणार यार मा काय नाही आप्पा बसलो तू असं यार वो यार याने सांगवीन तुम्ही हा सांगत खरं पण मग या भाऊशीची सांगते खरं आहे का आप्पा रातभरला जागेस येत आम्ही अहो काय सांगू तुमले इथलं जहर शेन ते गल्लीभरला येऊन आणतो जरासं नाही ते तुम्ही गरीब माणसं एवढं जर कसाली ठेवलं तुम्ही रे आप्पा जर ठेवतो नाही पण तो बैजबरी दे घ्या ना हो गैरच येते तो म्हणे मनावर इकावणार नाही त्यांना करता म्हणतो भाऊ वाटे दे घ्या तू पण मी या माणसातले सांगतो ती लाईन जरी असणारी लागला तर सांगतो आमने दाखवडा ना वापा धावतं काय धावका तुमचे सदाभाऊ आणतो सदाभाऊ सदा बी जायचे आपल्याला बी द्यायचे सदाभाऊ आम्ही देखील से आता आपण स्वतः देखते ते कसं आहे आप्पा काही गैर बेकार काम से कोणले सांगजात नका बरं तुम्ही आपा ठेवच ना देखील तुम्ही देखाल का पैसा हो बेकार काम म्हणजे त्याला सांग म्हणतो मी काही काम करत नाही पण त्याने कसं तो म्हणजे तुम्ही देखा लागेल आणि चांगला माणसं होती तर दाखल द्या जर म्हणतो जायचं सुबो तुम्ही देखील या लागेल पर तुमने जरी वयक होईल ना तू म्हणे राय ना ही गोष्ट खरीच आहे पण ते खरं आहे का खोटं आहे आपले समजायला मार्ग काय असं ते बरोबर सांग बरोबर आहे आप्पा देखो सोनी म्हणजे आप्पाना बी भरोसा नाही भरोसा नाही पण त्या मधलं आपले काय समजत दादा अहो धावतो सोनी जे केल्यानं तुमले जरी भरोसा नसेल ना हाई बांगडी लिजा तुम्ही भरोसा दाई देत जात कुठे बी सोनार घेणारे दाई पटो नको पटो हा मनावा एक ना सोनार आहे बरोबर तर ते हाई बांगडी आम्ही दा खडसू ती ओरिजिनल होईल तर तू आपला पूर्ण सौदा होईल नाही महेश विनाकारण आई पशुगिरीनं काम साधं राहत नाही आप्पा आम्ही फसवणारा माणसं आता देखा आम्ही पोट भरा द्यायचं पण हाय तो लई ना म्हणून सांगितलं तुमले त्यांना बी म्हणा बरोबर से भाऊ आहेत तू मर साडे तू सांगस मी पहिले त्या भाऊने आपले दावं आपण आप्पा पागूत आप्पाला आणा बरोबर आप्पा आपल्यापेक्षा अनुभवी माणूस मग आप्पा काय बोलणार एखादं तुकडं दे बरोबर आम्ही तपासून सोन्याकडे जायसन मग पुन्हा सौदा करसू मग तेच नाही आधी बांगडी ना हा मी काय म्हणालो तुकडं नका सोनीने तुमले बांगडीच काढी दिली ना तुमले भरोसा नसेल तर बांगडी लिजा चालीन तुम्हाला काय विचार आप्पा आपला वैत ना सोनार आहे तरी जाऊ आपण काही तेल दाखाडू ते जर ओरिजिनल सांग तर पुण्या गोष्टी करू आपण चालेल ना मग चालेल टाइमपास करा आम्ही येतच रे बाकी मला एक सांग गावमा कोणले सांगा नाही तर कसं तुम्ही बोंब करजो नको नाही तर आनंदा बरमाईले सांगितलं तर नाही आमना 3 जीवन आम्ही आता घरी सनत बटेल येते दोन्ही जीव रातभर 3 जणाशिवाय ही गोट कोण आपा फुटू नको तुम्ही 2 बस 6वा माणूस ना कानवर शोधा जावनी आम्ही म्हणजे सोनी घरी पोलीस असले व्यास हा त्यांकरता आम्ही कोणले सांगतो कोणले सांगू नका आम्ही पिसरी सु चला तुम्ही काही नका चला तर तुमना भरोसा आहे ना आमना बस येतो सांग या लो वहिनी ना भरोसा ना आमना हो सोनी त्यासले तू बांगडी दिली ते डुप्लिकेट तर दिली नाही व मी का अशीच दिखणी का मी गैरी छत्री बाई शे मी सोनानी दिनी त्यांनी जी दिली होती त्याने ती सोनानी सोनानी शे मग ती बरोबर सोनार ते जाईल ना मग सोनानी जरी सोनानी शे ना हा सोनानी शे ती सोनानी पाहिजे मग कसं येतं ते काय होय तुम्हाला सगळ्या बाजू विसरायला नाही आता मग थोडस भाव बी कमी आहे ना मग काय वेगळा विचार काय नंतर त्याची बाई काही समजणार आहे पण कसं आहे पेरणी वगैरे मग पैसा जास्त लागत ना त्यामुळे पुन्हा महिना माली सुद्धा असं म्हणणं नंतर मी घेतलं काही हरकत नाही दाखवायचं आमचं काय आम्ही दाखवून दिलं तुम्हाला बापू खरं सांगतो तुमले आम्ही नेरा कापले असं आहे का आमनाकडे एक जण सोडायला गेले तर ते आमले काहीतरी पारख नाही का पारख शिका आपले मग आपला विश्वासू माणसं कोण आहे बापून ते म्हणजे खरं काय तुम्हाकडून आमले कडीन बॉय येणार करता आम्ही आठ येले 10 आपला माणसं कोण जायचं आपण जे काम म्हणता नाम आले
कसं आहे हे आपला विश्वासू माणसं आहे बर. फसवणूक होणार नाही चालेल. म्हणून पहिले आपण छानीचं पाणी पिवा ना ते बी खरं आहे. पैशाचं काम छे बरोबर आहे. मग आता जगमा फसवेगिरी भरपूर होईल आणि भाऊ मी काय म्हणत आप्पा हा. जे मुद्दा नाही ते तर द्या तेच ना मग त्यातले त्या म्हणतील तर देवा ना हा चालेल चालेल बरं का नाही तर कसं आहे आपला तपासदानी येते ना करत फिरणं पडेल बरोबर. बापू भाऊ माल दिले देश भाऊ खरा आहे का खोटा आहे हाही मात्र आपले नेमन सांगा तुम्ही बिलकुल. कारण हो नाही तर पैसे बस घालून आलो तुम्हाला. नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. ही कुठून घेतलेली तुम्ही? शेख गणवंत मध्य प्रदेश बरं, बरं. चांगली वस्तू सोनाली म्हणजे व्यवहार करायला काय हरकत? हो बिलकुल बिंदास क्वालिटी बी चांगली हा, आहे सर. आणि सोनं पण चांगलं आहे काही अडचणी येणार नाही मोडायला जे खरं भाऊ खरं इसो नाही या टाई आपलं काम चाललंय रे कसं काम जाय ते का आपलं वाटस अल्लाह देस तर छप्पर पाड के आप्पा तू नवी शिकत आम नवी शिकत बस काही छान नसता बाहेर पोटला नको बरं गावमा बाचाबाची येणे चौकस आहे. हा तू बोलले सांगा म्हणे आणि डायरेक्ट तुम्ही नाही तर 22 बघायचं आहे तुमच्याकडे यादी तरी सांगत सुट्टी सहा मिळत नाही साधं काम नाही आणि माल काय राहिलो नाही काकू तू नका साहेब बोलता बोलता पैस वादे सर काही सण बोले सण जगा हा मग काय हरकत हो बिलकुल मग चला नका बोला दादा तुम्ही चला फटका मारते कसं आहे तो म्हणून गेली तर मग तर बटाटे घेऊन आपण एक ठिकाणी आई आता आपले समजे गे हा, हा. ते ओरिजिनल से बस 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 धन्यवाद बाबू हो, या. हा टाइमली दहा मी हो, काही नाही. तुम्हाला त्याबद्दल आभार या नंतर कामं झालेली आहे. जय सर हो या देखा दादा हो आपले तुम्हाला काय सोनाई सांग गेले तो खास मला मालूम या सुद्धा पण मुली को का सांग बरं पुन्हा पोटमा गोट लागणी का हा काकुलीने म्हणता की बरं हो तोंड कसं आहे, हो? नाही 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 बोलावणी मला मात्र खात्री आप्पा आई जी गोष्ट से आपला तीन लोकच मरावायला पाहिजे बरोबर जाऊ तापा जावाले नको आणि जे बी ना सारखं सपाट सारखं ते काही चला टाइम नको घाला चला तर चला तर सोने हिरानात बरं त्या तिथे असं तर हिरानात पण बाकी मी सांगा सोने ते हसी राहणार नंतर तिघी एकमेकींले धरीसन रडतीस साधं पाहिजे लिहू येऊ दे ठरायचं लिहू दे मग जास्त पैसे सांगितले आपण पैसा जास्त सांगितलं लाईन बठीन कापा हा काय राहू सदा हे काढा का तुम्ही मग? आडेच बटा नाही कर मग बट्टा स्टार्ट बट्टा आता तुम्ही ना आठच बसा हो चला 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 कोणी इंजिन आठी बी नाही, नाही. बटा बटा बरं बरं बटा तुम्ही सदा सोने काय म्हणतोस आप्पा आम्ही ती बांगडी सोनारकडे लिगायचो मग का भाऊ हा हा सोनारले जाई खरीच आहे ना मग इथे नाही हा पण किंमत ना बाबत ना ते तुम्ही नेमन सांगा सोनी किंमत सांगितली ना, किंमत सांग आप्पा गैरच येते पैसा थोडा जास्तच लागतो तरी बी एखादी शब्द तर पोडशी तो आमले समजी काय आहे तुला मन मन लागल आमले समजायला पाहिजे काय दिनो 50,000 झाले ती 30 लाख ना आप्पा तुम्ही सांगा तुम्ही हा तो माणूस साधा बोया बरोबर हा ती वहिनीचे हुशार मग वहिनी जे सांगेन ती पूर्व दिशा तू सांग सोनी सांगा सोनी वहिनी. कितला पैसा सांगा 50,000 लिहिल्या रे आहे आहे आप्पा हा द्या 50,000 अरे 50,000 मग तू इकलूच या तुम्हाला माहिती आहे का 22 लाख ना येते 22 लाख ना आणि तुम्ही का 50,000 काय दिला? चावी राहणार सदा 10 लाख तरी देखील येत का तू रे देखील नाही पण तेवढं जड शेती अरे गल्लीभर सोनं तुम्ही 50,000 मग मागतो आप्पा साधा भाऊ हा. तुला सांगास मी तू ते बट्ट जर आमनापा दिस हा बरोबर हा काल दी उठी आम्ही जर सापडलो नाही नाही सापडण काय काम आहे खरं असेल ते तू तर पैसा लिसन मोके होई अशी काका पण आम्ही अटकीच्या सुट तुझ्या ना कटी गड्डी लिहिली मग? मुगा मुगा होई जायची आमले पुन्हा असं विचार करू- बी ते करणार पडस का नाही देखा भाऊ तुमले पटत येईल तुला नाही तर आम्ही काही जबरी नाही तो आम्ही ते पोऱ्याला परत करतो अरे मग काय लेणं देणं मी तर नेमन सांग ना अरे काका ना सांगा तू त्याची किंमत. वहिनी एक मिनिट
तुम्ही विचार करा दोन जण हा बरोबर आहे की नाही वस्तू तुमनीच आहे तुमला की तमा परवडीन आणि आमला जी तमा परवडीन आज कसं लिसू आणि आम्ही वहिनी ना बाहेर नेत वहिनी तुम्ही एखादी शब्द आता बोला हा सांगू सोनी मग 5 लाख देतात का काय चालतं अपेक्षा आहे नवल भाऊ 5 लाख मारसाडे हा माल बी तेवढाच आहे ना हो चिंता पण सांग नाही ना बोलताच मी घ्या त्या त्याले आपले वाटस मोडताना सुद्धा गैरी चतुराई करणी पडावे दादा आमले तुकडा तो का चोरी ना माल छे का कसा ना माल छे काय दे का आपण कोण अरे हो, चोरी ना नाही तो अरे तो का टाकील ना का काय टाकील ना काय सांग सबूत काय छे आपला पण धनकोरीतून काढेल छे त्यांनी पुन्हा म्हणणं बरोबर आहे सदाभाऊ तू बी देखाल का इथं का त्यांनी दणकोर तो देखाल होता का देख बो ते काय सांगत मी आणि मग कसा चालू मग तुमले सांगत आणि जे सांगत ते सांगी तो राहील काय लाख सांगी पण हा, त्याला म्हणजे मागे एक लागत म्हणणं पडली असे का? हा काय जो माल से तो चोरी ना हो का धन ना असो का कसा नाही बी असो आम्ही तो माल लिसूत आणि आमने माल ना मला गल्ली अशी मोडता येईन का एक तुकडं करणं पडेल देखा बी वय एकनाच होणार होईन तो येऊ दे दादा नाही तर पोलीस बोलायलेतच लोक हा. हा असंच आहे मग का? तुमले काय नाही तर माहिती? बिल पावती मागतात कोठून देऊ आम्ही बिल पावती वय नाही जरासं कमी करला मग. जरासं कमी करायला लागेल सदाभाऊ हा. वय नाही तुम्ही 5 लाख बोलणार 5 मा एरंडोली करल्या एरंडोली म्हणजे कशी हा? सांगा ना तुम्ही मधला म्हणजे. आकडा ना रे म्हणजे वहिनीला काहीतरी खाली उतरू दे आता सांगतो तू तुला पटीत तसं मी सांग काय सांगू द्या मग 3 लाख द्या काय चावी सदाभाऊ तुला पटस का बरं आहे तरी जास्त वेळ राहणार जास्त त्या. राहणार त्या नाही आता तुम्ही काय भाऊ तुम्ही बी जवळ ना माणसं आहे का? मी बोलू मला काय बी जास्त शब्द? बोलता येईल हा, आपण. नवल सांगा सांगा नवल भाऊ सांगा बोला तुम्ही सांगा मी सांगत आज तुम्ही येत किंवा वहिनी समोरच येतच अहो काही चोरदेपणा व्यवहार नाही नाही आणि सर्वात आपलं clear 4-5 जणच माझ्या व्यवहार जास्त चेअर नको उद्या हा, ऐका, नाही, नाही, काय नाही. पाचशे? नाही नाही वहिनी मी काय राहणं भावने 3 तुम्ही 5 सांगात भावने 3 सांगात भावना 3 बी जाऊ द्या पुन्हा 5 बी जाऊ द्या आम्ही 1.5 लाख रुपये दिसू नाही नाही कमी होते ना बापू. 3 जण 50-50 टाकी 1.5 लाख मग काही हरकत नाही त्याला बरोबर. द्यायला. हा हा आणि सदाभाऊ त्या बी आमले काय आमना घरमा पैसा नाही येत आमले कवडी जमा करी तुना हात मग एक कट्टी पैसा कट्टी ती नाही आणि ते कसं मोडणं आहे ते आता आम्ही शेतात आणि तेच आहे देखा भाऊ तुमले आपको एकट्याने माले जेतात जथाईचे ते सांगा तुम्ही जल्दी पैसा लयशात तर तुम्हाला भांदेल नाही तर मी तुम्हाला भांदेल नाही अरे पैसा काय सांगितलं ना तू पैसा हा. आम्ही करतस ना लाईन ती सगळी लाईनला बाहेर ना आम्ही आता त्याने रोकडा पैसा सांगेलेत ना मग हा, रोकडा हा. सांगेल ना तुम्ही. चालेल सदाभाऊ, चालेल 1.5 लाख मग पक्का होय ना का पण चालेल ना चालेल एक जात बरं भाऊ बदली नको जायला नाही, नाही नाही. हा वहिनी नाराज नको बरं आता नवल भाऊ 1.5 लाख बोलणार ना आम्ही हा मंदी ना ऐकाल दे मी ऐकाव नाही आणि नाही, तुम्हाला नाही. शेताना बाहेर आम्ही नाही येत चालीस लया तुम्ही 1.5 लाख रुपयाला आम्ही सकाळी येतोच मग या तुम्ही जल्दी काही हरकत नाही रावतून बरं झालं सदाभाऊ नाही म्हणे काय म्हणणे सकाळी नाही भाऊ. तुम्ही आता जल्दी जा आणि जल्दी या. सकाळी ना गम नाही रातभर आको कोण जागी होते तुम्हाला घर लिजा तुम्ही पैसा ले जा मग आपा एक काम करा तुमना अकाउंट मधून किंवा वहिनी पास बाकी ना पैसा एटीएम कडे जाना पड़ी दादा एटीएम न जळगाव ठेवून कुठून तरी काही करना पडती ती तो लाईन पडीन ती आपा ते ना म्हणजे म्हणणं आहे ना ते बरोबरच आहे सकाळी अंको आपण 3 लोक जरी एक गाडी बरा ठेवून मग लोकांची शंका मग आपा महिना वार मध्ये आहे नाही चालेल, आता रोज वार मध्ये आहे ना यापेक्षा रात्री 8-9 वाजता येऊ तेच ना 1.5 लाख रुपये देऊ आपण बी ती गल्ली लिसन सुमंतर कर बर तुम्हाला पैसा असं काय जुडी मी काय म्हणणार हा. आम्ही बी जुगाड जागाड करले सु हा. आता तुम्ही ज्या जमतील त्या तुम्ही जमाडील्या आम्ही बी जुगाड करसून नवल भाऊनी सांगते 100% खरं आहे तसंच करा तुम्ही म्हणजे आज माले चालाय दे नाही असं थोडा तुम्ही थोडं मोठे आहेत काम. ना हो. असं सांभाळल्या आम्ही 2 रोज मा 4 रोज मा तुमले करतो सु करते सु नाही भाऊ बोली करीन त्याप्रमाणे तुम्ही त्या देना पडते मग. बरं का? मग. नाही तर त्याशिवाय मी मग ते सगळं आपला पण राहीन मग ते तदलो मी काय म्हणणार हा, बाप्पा हा. जाऊ तुम्हाला पाठवा ना आम्ही तुमले पैसा दिनात हा. का तवैच मोडाल चालतात ना चालेल तुम्ही हा. चालेल चालेल ना मग? म्हणा पा 3 एटीएम कार्ड आहेत मी कोणले तरी 10 ते 50-50 हजार रुपये मागाडले आणि त्यानं संध्याकाळशी त्यानं पैसा त्यानं ताबामध्ये आणि गळले आपला ताब्या म्हणले माल लिसूत ना असं कसं काय तेच म्हणा. पैसा देवाना आणि माल देवानी का म्हणतं जे आहे आणि अंको हा. अहो आपला सौदा होई गया तरी अंको सदाबू
8-10 वर्ष आपल्याच वर मारायन ना हो. मग माणूस शेत मग कोण येईन हो काही जाता पैदा आहेत का? नाही नाही चला तर लागा मार्गाले भाऊ. चला लागा चला मग वहिनी चला आम्ही येते सदा 7 भाऊ, वाजता. येतोच बरं होय नाही या ना येतो तुम्ही हा या तुम्ही जल्दी. सोने फसणार तर ते मासा जाया मा त्याचं फसाडू लोभीच येतं लोभीच फसतं त्यातले असं वाटणं 50,000 3 जण जोडी देतील कसं पाहिजे 1.5 लाख देते अंधारच सांगा तो एक सकाळी सांगे सकाळीला कसं राहील आपलं पैसा घेतो ते आता जरी उन्हात ना ते पैसा मोजी देऊ आपले पैसा लिहितात हवे ती किराणा जाता त्या घ्यात का आपण आता गाडीला हात देऊ चो सदा हा काय रे भाऊ वाटत देख ना का मग अहो बेकार काम शे ते तुला तर सांगा रे मी. तू लय तो मारलाय आणि तेल शे हा सोनी काळजी देतो तू नाही दे ते कडलं गेलं नको तू आमले ते सगळं ते कॅरी बॅग म्हणजे थैलीमध्ये वास ना? हा, ते गळली कोण मी रावत बठी सगळं ते कॅरी बॅग म्हणतात ते. हा ते पा, पैसा पुरा आणेल. पुरा पैसा पुरा आणले पण तू बी एखादी वस्तू मान ठेवू नको हा. पुढे टाकते ना नाही, मा. हा. आमले काय भो आमले काय नाही सौदा यायले ना, सौदा तर त्या सौदा मा- आम्ही शब्द टिकणारा माणूस बाकीनं काढी तर लिहिणं नाही ना भाऊ अरे नाही ना असं नाही तर त्या काम नंदा देखो सोने भरोसा नाही या माणूस ना बरोबर आहे का नाही नवल भाऊ नाही खरं आहे ते हा. पण माणसं चांगलं आहेत ते हा, बिचारा त्यांना. हे चांगलं असे बिचारा हा, भाऊ तुम्ही थोडंसं या देखील त्या जिंदा काढेल होतं 300 का नाही का काय ते त्या देख रे 500 ना बंडल आहे बरं देखो सोनी तू देखतो हा हे सगळं कधी मोजले आहेत तुम्ही तुंपा ठेवते 1.5 लाख रुपये आहेत त्या बरोबर आहे. 500 ना 3 मग बंडल आहेत हा मला सांगितलं होतं आपण देवाला देणार होतो तर आम्ही. एक कमी मागे आम्ही बी बोलतो. बोलीप्रमाणे टिकणारा माणसं आहेत आम्ही बी ऐका का तुमले सांगेल होतं त्याप्रमाणे पैसा देणार येऊ तर आम्ही आते पण कोणले सांगत नका बरं नाही, नाही नाही, एक म्हणी नाही. नवनीच आहे तुमले कसं आहे बुवा आको सकाळी मी आम्ही कामले आप्पा कोणतं वावर करणं होतं ते आको तेवढं सांगितलं तुम्ही ते वखरी ठेवू तुम्ही या तुम्ही सकाळी काल ते सगळं तुम्ही लाईन व्यवस्थित मग, दाखवली मग. बरं का बैलाले पाणी गिनी पाहिजे नाही, द्यायचं पाणी चारा पाहिजे. पाहिजे चला येऊत मग या. चालेल चला दादा भाऊ. चला तुम्ही काय म्हणत वावरना मामला आहे त्या पैसा नेमून ठेवજો बरं नाही हा चांगला ठेव पैसा चांगला ठेव जात अरे कसं आहे भाऊ, त्या पैसा आहे तर त्या पोऱ्याला देणं पडते हा पण वावर नाही आहे आज त्या पोऱ्याला दे, तुम्ही जंगल कसाय मारा ते तर. कर. आज तू जंगल मासे हा हा असं आहे. समाय सांगतो रात पाहता टाइम से. तुमने बी काळजी वाटत ना मग, मग. दोनच जण देखो आहेत बाई माणूस आहे तुझा हा. जीव शेती असणं आपला. आज तुमचे 8-10 वर्ष टेन्शन नाही नाही आपल्याकडे नाही. या तुम्ही चालेल. आप्पा, या सकाळी सदा चल हा चला मग येऊ का हा या वहिनी हा ये का बरं हा सोनी कशी दिली फोडणी मसाला लायसन भराय दिली त्याची चटणी आपण आता ते आता का आपण आता आपले काय जेवत रस्ता घरी त्या सकाळी येते नाटे आपले धुंडाले अरे कोठे काय शे आपल्या पिढ्या इच्छुना पिढ्या पाठव चल सुने आपले काय रस्त्यावर मोठा हायवे चालू आहे कुठले वेळ आधी बठी जाऊ चाललो सकाळी उठी आप्पा बिन भाऊ बिन तात्या बिन सदा कथा घ्या सदा बिन बापू ठमा लिहिले ना दे का कितला माल आहे ते या मा कितलं येईन ते आणि त्यानंतर वजन काय भाव राहावं लक्षात ते बी आमले सांगा आपण जे मागे तुम्ही मला वस्तू दिली होती ती आम्ही ज्या पद्धतीने चेक केली तसं आता हे पण आम्ही सगळं आधी चेक करून घेतो मग तुम्हाला कसं आहे काय आहे किती पैसे येतील हा सगळा हिशोब मी तुम्हाला डिटेल देतो आणि माझे इतके पैसे तुम्हाला कुणीच देणार नाही फक्त आता माल कसा आहे आधी तुम्हाला चेक तापून घेतो आधी तापून वगैरे घेतो आम्ही आणि मग त्याची क्वालिटी वगैरे मी तुम्हाला दाखवतो काय आहे काय नाही कसं हो का ते आम्ही बरोबर आहे म्हणणार ना तपासाशी विकास काय देतील तपासल्याशिवाय आम्हाला त्याची क्वालिटी लक्षात येणार नाही त्याला तापवून वगैरे घेतो आता तापवण्यापेक्षा आम्ही ऍसिड वगैरे लावून बघतो कारण तापवलं तरी सगळं सोनं तुमचं काढून नाही, निकष लावा तुम्ही आम्ही काही म्हणतात नाही कारण कसं आहे तुम्ही पैसा देणार आहे. हा त्याच्याशिवाय आम्ही पण घेत नाही हा. आणि आपल्या इतका पैसा या परिसरामध्ये तुम्हाला कोणीच देणार नाही मग आम्ही हो ना. दुकानावर कापड दूध नाही आपलं दुकान आहे हो ना चालेल. दादा हे check. चालेल हे पण करून घे आणि सगळे एक एक त्या निकषलाही सर किंमत काय काय नाही ते सांगणार नाही आपण ते शिकर असं नको सांगतो नाही हो आप्पा गाव बरोबर आहे का नाही मग आमने विश्वास दुकान आहे ते आणि काकू मी काय म्हणस आप्पा
तुमच्यावर भरोसा आहे म्हणून तुम्ही आम्ही एवढी गोष्ट सांगी ना चालेल. नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो का चालेल. पण मी काय म्हणणार नो हा. आई सोनं खरं आहे त्यासनी पहिले सांगितलेलं होतं हा. त्याचे म्हणा मला जास्त पैसा बी सावटा लावा पण त्या ते चेक कराशिवाय आपले कसं काय सांग हा. आप्पा हा मी सांगत हा मान्य आहे, तू न विश्वासू दुकान से हा ना पण 2 पैसा कमी अधिक ते तुमच्याकडे बरं ती भावना तुम्ही चिंता नाही, करू बरोबर दिसेल नका पैसा. ऐका का त्याबाबत मग नाही ऐका एवढं का पैसा चांगला दिला नाही, नाही, पैसे टाकायला आमना व्यवहार आहे त्याचा. चालेल चालेल जेवायच्या ह्याच्यावर आहे, बऱ्याच आहेत सोन्याच्या. त्यांनी आपल्याला सगळ्या व्याज त्या दाखवलं. कसे आधीची जी बांगडी होती आता ही जी बांगडी आहे ही बांगडी होती ह्या बांगडीमध्ये किती फरक आहे सांगतो आता त्यांना आपण वस्तू समोरासमोर झाल्या त्यांच्या बी लक्षात येऊन जाईल. आप्पा तुम्ही ही जी मला त्या दिवशी दिली ही प्युअर सोन्याची होती. आता हे जे आणलंय तुम्ही आम्ही तापून बघितलं दोघांची क्वालिटी तुम्ही बघा. नाही हे सोन्याची ही सोन्याची दिलेली तुम्हाला. याला काही टेन्शन नाही आहे. आता हे जे दिलेले याच्यात याच्याहून आम्ही लक्षात आलं आमच्या की ही जशी नकली निघाली ही तापवल्यानंतर आमच्या लक्षात आलं आम्ही कस पण लावला आम्ही सगळं बघितलं दोघांची क्वालिटी बघितली. शिक्का बी नाही त्याच्यावर. शिक्का पण नाहीये ऍक्च्युली याच्यावर शिक्का आहे याच्यावर शिक्का नाही आहे. आता हे जे एवढं सोनं आहे म्हणजे आम्ही एवढं चेक न करता आम्ही एक वस्तू याच्यातली चेक केली ती डुप्लिकेट. पण मी स्पष्ट काय सोनं नाही ते. हे सोन्याचं नाही नाही का हो बापू नाही ना असं कसं काय होईल आई सगळं सोनं चांगलं वाटलं ना मला ओरिजिनल वाटलं ना ते दिसायला जरी ओरिजिनल दिसलं वरवर तुम्हाला पण त्याला फक्त ही पॉलिश केलेली आहे सोन्याची पॉलिश आहे त्याला. हा आणि हे आता हे बघा ही जी आधीची बांगडी आहे ही कशी सोन्याची दिसते पण हे बापू जे अहो बापू हा दादा. मला काय म्हणणं आहे पहिली बांगडी ओरिजिनल नाही जे बाकी नाही हे डुप्लिकेट सेफ असं तुम्ही म्हणणं हा असेल. बरोबर. खरं आहे का नाही हे डुप्लिकेट शेअर नव्हते. नाही मी काय म्हणणार नो चांगला चेक करा तुम्ही नवीन एक काम check करा, करा नवीन check करा. एक एक वस्तू चेक हो, करा नवीन check करा हो ना. कसं आहे आम्ही ते काम असं आहे बा, तुम्ही ही जी मला ही जी दिली ही सोन्याची हिच्याबद्दल आम्ही काही बोललो का तुम्हाला की आम्ही ऍसिड लावून चेक केली ही आम्ही तापून चेक केली होती आहे तसंच जसं तसं पिवळंचं पिवळं हे बघा बरोबर. आणि तुमच्या समोर आम्ही ही तापवली हा. ही कशी काय येऊन गेली दिसलं का लक्षात यातला आणि यातला फरक तुमच्या लक्षात येईल. भाऊ चांगलं ऐक दिलं का ना, ऐक का ना, ऐक का. आई तिसऱ्या ना हे जे बघतोय आम्ही हे आमच्या तुला पद्धतीने काय सगळं करायचं? एक एक वस्तू आम्ही चेक करून ठेवतो वाटल्यास हा तुम्हाला. चेक करी जर एखाद झोप निघाली सोन्याची तर ठीक आहे पण हा. याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकही सोन्याची नाही बरं आप्पा काय सांग जमीन आपल्या आता हो त्याचं सगळं नकली सांगणार हो ना त्या सगळं सगळं नकली आहे. काय कर जाते ऐकून नाही का काका बँक पैसा काढत मी आणि तुला धंदे लागून काका हो मला माहिती होतं काय असं होईल बा ते तुम्ही नाही सांगू तुम्ही नाही सांगू मी आम्हाला ओरिजिनल जर तुम्ही कवर मी सगळं चालेल. काही रेडिसनी उपयोग नाही हा. काही तुम्ही लिहिताना विचार करायला पाहिजे पहिले. बापूसाहेब माझं असं म्हणणं आहे बरं हा जो माल जो मुलगा होता हा बरोबर तर तो MP मधला बरोबर त्याने आमचे उल्लू करत नाही मग बरोबर तुम्ही काय? मी मला जर का आधी त्या दिवशी असं सांगितलं असतं की हे सोनं अशा अशा पद्धतीचं आहे तर मी त्याच वेळेस तुम्हाला हुशार करून दिला असता. आणि वेळोवेळी तुम्हाला मागे बी मी तुम्हाला ज्या वस्तू होते तुमच्या घरच्या त्याचा बी हिशोब देतच गेलोय ना व्यवस्थित. काय गेली झाली आहे आपली पुन्हा म्हणलं अगदी बरोबर शे बरोबर. पण गलती आमनी शे कोडला टुंगल येत म्हणतात कोडल्या बापरे काही सारख्या नाही ताई. तुमले काही नाही वाटावं तुम्ही मालदार माणूस आहे अरे नाही आणि आम्ही- दादा, एक टोकरी बुडेली आम्ही विकत का पैसा वाटवर येतात का भाऊ आपा मी अजून काढी जण आणले तुमले काय सांगू आता? कसं आहे सगळंच डुप्लिकेट आहे थोडंफार बी काही नाही ना काही सोन्याचं सोनं नाही ना. सोन्याचं ऐका प्रश्न नाहीये. ऐका समजा पाहिजे दोन येताना तुम्ही कसं झालं काय झालं तुम्ही मागची जी बांगडी घेतली काय सोन्याची आहे दोन्ही लोकच ना त्या संपर्कात राहतो बरोबर. आणि गुपचूप इथला माल इथला माल येते मग मी बी थोडस नाही पहिले जास्त व्हायले जोपापासून. पहिले जास्त व्हायले एकदा बरेच कस्टमर येतात हा ना. आणि यांना चांगल्या लोकांना फसवून देतात. मी सुद्धा एवढा चलाक माणूस होशील, मला आम्हाला काय माहिती आहे. माहिती? कसं असतं. राहायचं तुमले मला जर तुम्ही त्या दिवशी सांगितलं असतं आप्पा की
की अशा पद्धतीचा आमचा व्यवहार आहे बा, तुम्ही तुम्हाला त्यांनी हुशार केलं असतं काहीतरी, तुम्हाला पण सांगितलं असतं की तुम्ही करू नका बा त्यांच्याशिवाय. पण तुम्ही मला काय सांगितलं, माझी सोन्याची बांगडी काही एवढं check का? मी चेक केली ती सोन्याची होती. कसे चेअर वाला नको करता ते करता आम्ही पैसे ना अशी गंमत ते का थोडा पैसा आहे का? आणि राफवाडा तो सापडायला पाहिजे मला त्याला तांगड्या तरी त्याला उक्ती मारा झाला मी टाइमपास नका करा ते आधी वावर मासा तुम्ही आता मोटरसायकल काढा मी आधी सोडा म्हणजे पाय मोड सुद्धा मी आधी साधी गोष्ट आहे काही तुम्ही सांगा मला काय बरं तुम्ही विदा काढायचे का ते पहिले होता का मग ते अरे तुमले दोन इसले मी म्हणतो या विश्वासू लोक आहेत तुम्ही मारे काय लोक चालवा पाहिजे तुम्ही एक काम करा त्याने पकडा पाडवाले त्या पोलीस स्टेशन मध्ये ऐका का त्याने ऐका का तो कोटे खावाय ना त्याला इथे कुदापत तुम्ही चाला पट्टा बापू तकलीफ जाईल तुमले आमला बरं का येतच बापू बरं का कसा घ्या तो बळवा त्यांनी बाई कधी दिसला तर त्याला चांगला दिसलाच पाहिजे तुम्ही म्हणजे त्याला एकच पुरा मला मग घालते दीड लाख मा पसारा बळवाने सांगून मी दादा या बाहेर गावना लोक तुमना म्हणणं खरं होतं आम्ही समजा लहानचे आम्ही तुमले काय बांगडी दिली ती बांगडी ओरिजिनल होती म्हणून आपण व्यवसाय करा नाही आपण तुमले धाव होता ना आमनावर काबूट होई राहणार तुम्ही हे जी मी तर मला कधी दिखणार ना त्यानं एखाद्या मजबुरी टाकस झालं मी कोठे काय नसते ते आपण चाला आपण पुढे तर जाऊ कोठे आम्हाला शेताखो तर येणकडे निमोनीकडे त्याला पेरली तो चाला बरं हा एक तर हाला जात होता भाई काय चुना राही गया होतो सोनानी हा मला तर पावडर प्यावणं टाइम घ्या मी तुला बोलू का काय काय दोन पाय तू नाही उभं कर का बरं तू नाही होता का मला सांगे तू सांगे मी तू ना विचारणं बाहेर होतो का मी अरे मना विचारा बाहेर होता नाही पण तू नाही पुढे करा मी काय पुढे काका हो मन हा एटीएम मधला 1.5 लाख रुपये घेत त्यानं काय करतात तुम्ही तर मला नंतर देणार होता नंतर दिसू आज मन हा कलिजाना गड घ्या ना म्हणणं बरोबर आहे हा मग जे होय ना ते पार पडणार ते मी काय हा आपण पैसा आपले देना म्हणजे तुमले देखा वो भाषाप्रमाणे पैसा देना पडते आम्ही तर जवान टिक सुट ना बस बस गाव मराना आहे का बाहेर गावले जाणार साधे पिताळी का त्याने हो बुतळा कुडा टाइम आणता का म्हणत काय करू मी तो जर पुढे या असं खोट्या लालूच पडा नाही बरोबर आई साधी गोष्ट नाही आपण काय राजा एकदम श्रीमंत व्हाना स्वप्न देखू बरोबर तुम्ही भाऊ कार लेणार होता आम्ही वावर लेणार होतो मी घर बांधणार होतो काही वावर बी गए आणि कार बी गई त्या असा खोटा यसनामा लालूसमा पडू नये तुला कधी आणमा मी काय म्हणस आई आपल्यावर एवढी भीतनी आई गाव मा चर्चा पडू नका नाही तर लोक आपले येडाना गंती काही नाही पण अहो 4 जन्माव बोला आप्पा मोठा माणूस अवकाश काय पास ना असं होईन ते मनी जास्ती जितू इन दादा हो जोर म्हणा का बोला कोणी का आजूबाजूला देखील आणि अशी ना ते जाकेल मग 1.25 लाख द्या परेकरांनी बस पण एक विनंती आपले सगळ्याले करणी पडी ना ते बरोबर या ना पुढे असा खोटा लालूस मग कोणीच फसू नका असं सगळं असले हात जोडीसन विनंती करली तो आपण तुम ना माते जे बोलणं आहे ते बोल द्या आता आठ असं करा तेरी भी चूप आणि मेरी भी चूप देखा दादा हो आम्ही 1.5 लाख फसलो 50-50 हजार ना चंदन लागे चुनाला सण तो सध्या पै गया त्याला देखाल गो त्यांनी कावडला सण कथा गुंगारा दिना हाई आमले माहिती नाही पोटना पुतळा पुढाना टाइम शे आते हो पण आम्ही फसलो दादा तुम्ही फसू नका यांना करता या खानदेशी राजा या ग्रुप मार्फत आमने सगळा असले हात जोडीसन विनंती आहे सतर्क राहा सावध राहा गाव मधला असा फसवेगिरीवाला लोक असले उभं करू नका थारा देऊ नका हाही आमने नम्र विनंती जय खानदेश जय खानदेश